पूरी तरह से खाने की भी व्यवस्था की थी। दोपहर में जो है उन लोगों ने खाना रखा था और अभी यहाँ पे आप देख रहे हैं कि समोसा बांटप हो रही है। यानी जो भी मराठा बाहर से आए हैं उन्हें जो है किसी भी तरह का तकलीफ ना हो। और इसी तरह से आप देख सकते हैं कि लोग जो है पूरी तरह से मराठा बांधु जो है एकत्रित हो करके ये समोसा खा रहे हैं। और ये मेरे को भी एक समोसा दिए, थैंक यू। सबसे बड़ी बात है, क्या कहना, काय सांगणार, कसं आहे बोला। आम्ही अण्णासाहेब जावळे पाटलांचे छावे आहे। आतापर्यंत जे जे आंदोलन केलेलं आहे ते मराठा समाजानंच आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे आणि आतापर्यंत मराठा समाज कुठल्याही अटी शर्तीला मान्य करणार नाही। आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडून एक अपेक्षा आहे की ते आरक्षण देऊ शकतात, ही आम्हाला अपेक्षा। आणि त्याच्यानंतर आमचे गॅजेट तर लागू होणारच। याच्यानंतर जे आमचे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मुख्यमंत्री होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण मी देणार। ती आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून द्यावी उपमुख्यमंत्री, कारण सध्याच्याला सरकार त्यांचं आहे। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजच्या आज निकाल लावून देण्यात यावे, ही आमची अखिल भारतीय छावा संघटना आणि पूर्ण मराठा समाजाची मागणी आहे। आणि त्यांनी जर ही गोष्ट मान्य केली, त्यांचे फोटो घराघरात देवासारखे आम्ही लावता। यही कहना है कि अगर जो इनकी मांगे पूरी हो जाती है तो देवेंद्र फडणवीस को देव मानुस कहा जाएगा। जिस तरह से आज सभी लोग भाव कहते हैं, अगर उनकी मांगे पूरी हो जाती है तो सारे मराठाओं जो है उन्हें देव मानुस करके उनका फोटो जो है हर घर में लगाएंगे। यही उनकी सपना है। कैमरा पर्सन इकबाल के साथ संध्या शर्मा।